तर मित्रांनो, मगाशी मी सांगितलं की काही दिवसापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला. बरोबर महाशिवरात्र होती आणि मॉर्निंगला आमच्या एका मित्राच्या वडील एक्सपायर झाले. तिथं आम्ही चाललो होतो. तर एक चुकीचा ओव्हरटेक किती धोकादायक असू शकतो त्याचं मी जिवंत उदाहरण पाहिलं आणि म्हणू शकतो थोडक्यात वाचलो. म्हणजे महाशिवरात्री होती, महाकालची कृपा आणि खरंच आमच्या गावदेवीची कृपा की आम्ही या संकटातून वाचलो आणि सर्व सुखरूप आम्ही वाचलो त्याच्यातून. तर वॅगनरमध्ये होतो आम्ही आणि आमचा मित्र ड्राईव्ह करत होता. आम्ही मागे बसलो होतो आणि डाव्या साईडने ओव्हरटेक करू नये ही गोष्ट बेसिक गोष्ट आहे. पण कधी कधी कसं होतं की आपण थोडंसं दुर्लक्ष करतो, त्याचा फटका आपल्याला अशा पद्धतीने बसतो. कारण कधी कधी आपल्याला रोड साईडने एक एक्स्ट्रा जागा दिसते, कधी हॉटेल्स वगैरे असतात आणि आपल्याला एक्स्ट्रा जागा दिसते म्हणून आपण एक्स्ट्रा स्पेस भेटतो आणि बऱ्यापैकी त्या फर्स्ट लेन स्लो लेनमध्येच ट्रक असतात. साईडने जास्त रोड आपल्याला सुरुवातीला दिसतो म्हणून आपण ओव्हरटेकला जातो, पण पुढे येऊन तो थोडा परत रस्ता कमी होतो, कनेक्ट होतो. अशीच काहीतरी सिच्युएशन झाली. त्याच्यामध्ये थोडंसं गाडी त्याची चेंज झाली होती चालवणाऱ्याची. तोही आता वर्षभरापासून चालवत होता, असंही नाही की तो खूपच नवीन आहे आणि वर्षभरापासून तो गाडी त्याच्या हातात आहे. खरं तर त्याकडे थोडीशी चूक म्हणता येईल ती. आणि त्यात वॅगनर गाडी होती आणि त्यात CNG होती आणि CNG नंतर AC पण चालू आणि थोडा चढ होता. तर तेवढा काय पिकअप घेत नाही. तर थोडा त्या गोष्टी तेवढ्या त्यांनी कधी कधी कसं कधी कधी एक्सपिरियन्सचा पण अभाव असतो, त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला थोड्याशा उशिराने समजतात. कारण गाडी मौसममध्ये नसल्याने आपण ओव्हरटेक घेतो, तर अशा वेळेस ही चूक आपल्याला मागात पडते. तर थोडक्यात काय झालं तर आधी ट्रक थोडासा ह्या साईडला येत होता, त्यांनी हॉर्न दिला आणि आम्हाला काय समजायच्या ह्याच्यात 1-2 सेकंदाचाच खेळ झाला. थोडा स्पीड त्यांनी वाढवला, पण ट्रक तो त्याच्या लेनमध्ये होता. तो अजून पुढे रस्ता कमी झाल्यानंतर साईडने आला, गाडीच्या एकदम क्लोज, आणि थोडासा नॉमिनल धक्का लागला. आणि ती थोडी भीती असते गाडीवाल्याला की अचानक पुन्हा ह्या साईडला जर मोठ्या एवढ्या व्हेकल्स आले की थोडासा नॅचरली तो माणूस घाबरून स्टेअरिंगचा जरा तोल जाऊ शकतो, एक्सिलेटर पण वाढू शकतो, पॅनिक सिच्युएशन येते. आणि पॅनिक मोडमध्येच ती गाडी आमची बाजूच्या असलेल्या नाळ्यामध्ये पडली. 6 फूट खाली एक नाळा होता. तर जाऊन जी आदळली मातीच्या ढिगाऱ्यावरून थोडीशी वर उंच, थोडं समोर एक मातीचा ढिगारा देखील होता. त्या मातीच्या ढिगाऱ्यावरती चढून ती थोडीशी पुढे का जे आपण रिफ्लेक्टर असतात त्याला धडक देऊन ते तोडून खाली नाळ्यात गेली आणि गाडी पलटी झाली. तर हे सगळं होत असताना थोडंसं माझ्या चेहऱ्यावरती सुद्धा समोरची सीट लागली, ते जोरात दणका बसला आणि माझ्या पायाला जोरात फटका बसला आणि दरवाजे लॉकसुद्धा झाले होते. आणि ते पैसे आम्ही उघडले, वरती आलो तर बऱ्यापैकी माणसं बरीच अशी जमा झाली होती. वरती आल्यानंतर पहिलं बघितलं काय लागलं आहे, नंतर माझं पॅन्ट वर करून बघितली तर असा टेंबू आला होता आणि म्हणजे मुकामार लागला आहे, चांगला बोनवर लागला आहे पायाच्या नळीवर. थोडीशी आता नॉमिनल सूज आहे, पण सगळ्या मुवमेंट सगळ्या होतात, त्याच्यामुळे काही मेजर विषय आला नाही आहे. थोडक्यात निभावलं आणि सगळ्यांचंच नशीब चांगलं होतं, त्यामुळे आम्हाला काही झालं नाही. सगळे सुखरूप आहे, सगळ्यांना मुक्का मार लागले, थोडे कंबर वगैरे सगळे चमक वगैरे भरलेत. तर अशी काही सिच्युएशन आली आणि मी त्या गोष्टी एवढ्या आयुष्यात पहिल्यांदा असा माझी सिच्युएशन आली. खरं मी ॲक्सिडेंट काय असतो हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे की काय मेजर इम्पॅक्ट असतो. की गाडी तुम्हाला रस्त्यावर वाटते, पळवतो, खूप भारी वाटतं, पण मित्रांनो थोडीशी गाडी जर हुकली ना रस्त्याच्या बाहेर आणि अनकंट्रोल होऊन जी पडते खतरनाक, मग ते थोडीशी का होईना रस्त्याच्या बाहेर गेली, मेजर इंजुरी होऊ शकते. जबरदस्त अशी अनुभव आला. त्यामुळे मित्रांनो गाडीला ओव्हरटेक घेताना खूप सावधान, खास करून मोठ्या व्हेकल्सला, ब्लाइंड स्पॉटला त्यांच्या जास्त थांबायचं नाही आहे. शक्यतो उजव्या बाजूनीच, पण आता 4 लेन हायवेमध्ये पहिली लेनच फास्ट लेनचीच ब्लॉक करतात. अशा वेळेस पहिल्या लेनमधून ओव्हरटेक घेताना बघा ते पूर्ण तो क्लिअर आहे का ती लेन, त्याला आधीपासून अलीकडनंच हॉर्न द्या आणि मग नंतर तुम्ही तुमची गाडी तिथून ओव्हरटेक पास करा आणि सुरक्षित असं ओव्हरटेक करा, जेणेकरून तुमचा प्रवास पण सुखकर होईल आणि तुमच्या फॅमिलीसुद्धा सुरक्षित राहील. तर असा माझा अनुभव होता, डेंजर होता. थोडक्यात काय तर चुकीचा ओव्हरटेक आणि तो निर्णय
कारण क्षुल्लक गोष्टीवरून अशा गोष्टी अपघात घडतात. तर त्या ह्याच्यानंतर मी सुद्धा माझी गाडी चालवण्याची पण थोडे 1-2 दिवस तर मला सुचेनाच. 2 व्हीलर चालवताना सुद्धा बाजूने गेल्यानंतर थोडंसं हे व्हायचो. 4 व्हीलर पण धपकेच चालवत होतो, कारण मला तो थोडासा म्हणतात ना की तो एकदम शॉकच घेतला. त्याच्यानंतर काय नाही, एक थोडीशी लॉंग ड्राईव्ह पुण्यातल्या पुण्यात केली. त्याच्यानंतर मग ओके, कारण अल्टरनेट मी गाडी सध्या ऑफिसला नेतोच. तर असं आहे आता. तर अशा पद्धतीने हा माझा खतरनाक असा आणि भयानक असा अनुभव होता. कारण एवढ्या मोठ्या चुकीला माफी नाही. कारण ही आपली क्षुल्लक चूक असते आणि आपण इग्नोर करतो. आपण कसं फ्लोमध्ये जातो, गाड्या एकदम फास्ट पळवतो, पण एकाच दुसरा सेकंद नजरहाटी दुर्घटना घटी अशा पद्धतीचं होतं. त्यामुळे रस्त्याचे जेवढे नियम आहेत, तुम्हाला गाडी जेवढी जमते, आणि खरं सांगू का तुम्हाला नवीन आहेत ना, जर लांब जायचं आहे आजकाल आहे ना, बघितलं तर खूप घटना खूप घडत आहेत. कारण ह्या 2026 पासून आहे ना जबरदस्त ॲक्सिडेंट होत आहेत. विमानाचा असो नाही तर कारचा असो दे, जबरदस्त असे ॲक्सिडेंटचीच बातम्या भेटत आहेत. आणि आता ह्या 2 आठवड्यात तर भरपूरच मला केसेस ऐकायला भेटत आहेत. तर खरंच सांगू का, तर जपून गाडी चालवा. तर मित्रांनो, सांगायचा मुद्दा म्हणजे तुम्ही जेव्हा गाडी नवीन शिकता, त्याच्यानंतर तुम्ही ड्रायव्हिंग क्लासला गाडी शिकला, तुम्ही तुमची तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा तुमची स्वतःची गाडी घेता आणि तुम्ही नवीनच गाडी ड्रायव्हिंग क्लासला शिकून आणि तुम्हाला थोडीफार येते आणि तुम्ही नवीन गाडी कार घेता आणि तुम्ही देवदर्शनाला जाता किंवा अजून कुठे लॉंग जर्नीला जाता, तर कृपया सुरुवातीला तुम्हाला जोपर्यंत गाडी परफेक्ट येत नाही तर तुम्ही जाऊ नका. तुम्ही छानपैकी चांगला एखादा अनुभवी ड्रायव्हरसोबत न्या. आणि खूप सध्या अशा घटना घडत आहेत. आणि तुमचा जेव्हा ड्रायव्हिंग क्लास होतो आणि तुम्ही तुमची कार घेता, त्यावेळेस मात्र तुम्ही एखादा चांगला वेल ट्रेनर त्याच्याकडनं तुम्ही कार शिका. भले 4 पैसे जातील, पण तुम्ही मित्र नातेवाईक फार अनुभव नाही आहे शिकवण्याचा, त्यांना फक्त गाडी येते, तर त्यांच्याकडनं तुम्ही ड्रायव्हिंग शिकू नका. छान अशा अनुभवी असे ट्रेनर आहेत, तर त्यांना हायर करा, त्यांना 4 पैसे द्या आणि त्यांच्याकडनं गाडी शिका. तुम्हाला त्यांचे जे काही मौलाचे सल्ले आहेत ते तुम्हाला छानपैकी शेवटपर्यंत कामी येणार आहेत. त्यामुळे हे तुम्ही जे काही 4 पैसे त्यांना देणार आहात ते शेवटपर्यंत तुम्हाला ते इन्व्हेस्टमेंटच आहे तुमच्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही गाडी चालवता, क्रिटिकल कंडिशनला येता, त्यावेळेस ते तुम्हाला जे काही त्यांनी सांगितलेले आहेत, जे शब्द तुमच्या कानावरती ते ट्रेनिंग करताना आलेले आहेत, त्यावेळेस ते तुम्हाला अंमलात आणायची वेळ येते आणि तुम्ही छानपैकी ड्रायव्हिंग सुखरूपपणे तुमच्या फॅमिलीसोबत छानपैकी तुम्ही त्याचा आनंदही घ्याल आणि छानपैकी जर्नीसुद्धा एन्जॉय करा. तर माझा कळकळीने विनंती आहे की तुम्ही घाई गडबड करू नका. आज निवांत आहे, काही घाई गडबड करत नाही. 70-80च्या खालीच रस्ते पण रिकामे आहेत.
छान रस्ते एक नंबर खरंच. मुंबई गोवा हायवे आहे ना, काही राहिलेला पॅच जरा लवकरात लवकर झाला खरंच खूप दिलासा मिळेल लोकांना. आणि मित्रांनो, सर्व्हिसिंग नंतर ना एवढ्या गरमीत ना AC जो भारी इतका काम करतोय ना, मस्त अजिबात थकल्यासारखं वाटत नाही. छान मस्त ACचा गारवा येतोय. खरं AC पाहिजेच. आणि उन्हाळ्यात तर खरंच AC तुमच्या गाडीचा किती काम करतोय नक्की चेक करा, कारण उन्हाळ्यात खूप गरज लागते ACची. महाडमध्ये आलोय आपण. तर मित्रांनो, मी आता कशेडी टनेलच्या थोडंसं मागे इथे मी उभा आहे. तर पुढे कशेडी टनेल आहे. इथे एका हॉटेलला पाण्याची बॉटल घेतली आणि पुण्यातून निघालो तेव्हा नॉनस्टॉप मी आलो आहे. आत्ता इथे येऊन थांबलो आहे. तर बऱ्यापैकी मध्ये मध्ये मी थांबून ब्लॉगसाठी आपण वेगवेगळ्या अँगलमध्ये मी शूट घेत होतो. तेव्हा माझा बराचसा वेळ गेला, नाहीतर मी कधीच घरी पोचलो असतो. आता आपल्याला खेडला सिटीतल्या घरी जायचं आहे आणि मग संध्याकाळी गावी जायचं आहे. थोडा गाडीला पण थोडा आराम द्यायचं होतं. आता लगेच निघणार आहे, त्यामुळे मी सावलीत काही गाडी लावली नाही. आणि आता मित्रांनो, इथं रिसेंटलीच आता 2-3 दिवसापूर्वी ते ॲक्सिडेंट झालं. काल परवा भयानक ॲक्सिडेंट झाला. त्यामुळे वेगावरती खरंच खूप नियंत्रण असायला पाहिजे. खूप जबरदस्त अशा स्पीड पकडतात गाड्या. थोडंसं तिथे कुठेतरी कंट्रोल आणलं पाहिजे गाड्यांनी. चला तर मित्रांनो, थोडासाच प्रवास राहिला आहे, तो तेवढा आपण एक कंप्लीट करू आणि घरी पण जाऊ. जेवायचं पण झालं आहे. तर आता सध्या मी काय सकाळी नाश्ता नाही केला, कारण मला भूकच नव्हती. आणि भूक लागली तेव्हाच जेव्हा लागते तेव्हाच मी काहीतरी खातो, पण भूक नसेल तर मी नाहीच खात. त्यामुळे आत्ता काय मला भूक वगैरे काही लागली नव्हती. आत्ता थोडं जाणवते आणि आता जेवायचंच टाईम झालं आहे आणि थोड्याच वेळात आता घरी पोचेन, डायरेक्ट जेवायलाच बसेन. चला तर. फायनली मित्रांनो, आपण खेडमध्ये पोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात मी आता घरी जाईन. आणि आजची जर्नी एकदम निवांत होती, काय घाई गडबड नव्हती. जवळपास आता 1 वाजला, कारण रिलॅक्स आलो. नाहीतर 4 तास लागतात तामिनीकडनं यायला, फार फार 4.5 तास. आता मी आज कुठे काय थांबलो नाही आहे, डायरेक्टली आलो. तर थोडंसं शूट जे काही वेगवेगळ्या अँगलने शूट घेण्यासाठी थोडंसं मला थांबावं लागत होतं, त्याच्यामुळे वेळ गेला. आणि
मी काही प्रॉब्लेम आला हिटिंगचा, कॅमेराला हिटिंगचा इश्यू आलेला, त्याच्यामुळे मला रेकॉर्डिंग झाली नाही. तेव्हा मी तामिनी घाट खाली उतरलो होतो, पुन्हा मी घाट वरती चढलो आणि पुन्हा ती शूट घेतली. आणि सुरुवातीला मस्त व्ह्यू होते, पण म्हणतात ना बॅड लक, आणि ते शूट सगळं झालं नाही आहे. तर माहिती नाही काय इश्यू आला कॅमेऱ्याला, पण पुन्हा घेतले खास तुमच्यासाठी व्ह्यूज. तर एकंदरीत जर्नी खूप चांगली झाली आणि नेहमीचा रस्ता आहे, त्याच्यामुळं रेग्युलरली ह्या रस्त्यावरती मी येतच असतो. त्याच्यामुळे ह्या रस्त्यांची आपल्याला सवय आहे. आणि आत्ताचा रस्ता झाला आहे ना, मस्त झाला आहे, काही प्रॉब्लेम नाही आला. तर माणगावच्या इथे थोडीशी गर्दी लागली, बाकी गर्दी हा विषय झाला नाही आहे. सुरुवातीला सकाळी थोडी मॉर्निंगला सिटीतली गर्दी होती पिरंगुटच्या तिथे, नंतर मग अजिबात गर्दी कुठे मिळाली नाही. आज सोलो राईड करतोय मी. फार काय लगेज नाही आहे, 1-2 बॅगा वगैरे घेतल्यात. छान अशी कोकणातली घरं, मुंबई गोवा हायवेवरची ही छोटी छोटी गावं लागत आहेत. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला जे कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचवा. आणि सपोर्ट टू टाटा नॅनो, खास टाटा नॅनोचेच माझे स्पेशल व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरती. तर जे कोणी नवीन असेल तर मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही ते पाहू शकता आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करू शकता. आणि ज्यांना कोणी टाटा नॅनो वगैरे रिसेलमध्ये घ्यायचे आहेत तर बिंदास घ्या. तर त्या संदर्भात बरेच आपले चॅनलला आपले व्हिडिओ आहेत. तर मित्रांनो, आता रिटर्नच्या जर्नीमध्ये सुद्धा आपल्याला आपला हा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे, खेड ते पुणे. तर आत्ता मी आज संध्याकाळी गावी गेलो की थोडं पालखी वगैरे आमच्याकडे येणार आहे, तो सुद्धा मी एक ब्लॉग शूट करणार आहे, तो सुद्धा मी चॅनलला अपलोड करणार आहे. तर आपण कनेक्ट राहा. तर चॅनलवरती आपल्या व्हिडिओ येत राहणार आहेत, तुम्ही नक्की बघा.
मित्रांनो आपण भरणा नाक्यामध्ये पोहोचलो आहे. हा वरचा बाजूचा फ्लायओव्हर आहे राईट साईडने, तो जातो टुवर्ड चिपळूण. तर आपल्याला इथनं अंडरपास घेऊन जायचं आहे खेड सिटीमध्ये नॅनो. तर मित्रांनो सकाळी 8 वाजता पुण्याहून आपण निघालो होतो आणि आत्ता दुपारी 1:30 वाजला आणि आत्ता आपण भरणा नाका इथे पोचलो आहोत. टाटा नॅनो AMTमध्ये हा प्रवास खूप छान झाला. पुढच्या भागात आपण कोकणातील शिमगोत्सवाचा पालखी सोहळा आपण दाखवणार आहोत. तसेच परतीचा प्रवास देखील तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो सुरक्षित ड्राईव्ह करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.